राष्ट्रीय रॉकेटबॉल स्पर्धेचे मुलींच्या गटात पॉंडिचेरी तर मुलांच्या गटात केरळ संघाने विजेतेपद पटकावले. उपविजेतेपद दोन्ही गटात तामिळनाडू संघाने जिंकले. मुलींच्या गटात केरळ तर मुलांच्या गटात आंध्र प्रदेश संघाने तृतीय विजेतेपद जिंकले. मुलांच्या गटात चौथे बक्षीस उत्तराखंड संघाने जिंकले. रॉकेटबॉल असोसिएशन ऑफ महाराष्ट्र व रॉकेटबॉल फेडरेशन ऑफ इंडिया आयोजित तसेच महात्मा बसवेश्वर प्रतिष्ठान जुळे सोलापूर व विजापूर रोड मध्यवर्ती गणेशोत्सव चॅरिटेबल ट्रस्ट पुरस्कृत नेहरू नगर डीएड कॉलेज येथील चंद्राम चव्हाण गुरुजी मैदानावर 8 मे पासून या स्पर्धा सुरू होत्या. या स्पर्धेत महाराष्ट्र, तमिळनाडू, तेलंगणा, आंध्र प्रदेश, गोवा, उत्तराखंड, केरळ व पॉंडिचेरी अशा 8 राज्यातील मुला-मुलींच्या संघाने सहभाग घेतला. या स्पर्धेत मुलींचे 4 तर मुलांचे 7 संघ सहभागी झाले होते. प्रारंभी 8 तारखेला मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन झाल्यानंतर साखळी पद्धतीने सामने पार पडले. रविवारी अंतिम सामने पार पडल्यानंतर बक्षीस वितरण माजी आमदार शिवशरण पाटील, मागास सेवा मंडळाध्यक्ष सुभाष चव्हाण, मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाचे संस्थापक सदस्य विजय शाबादी, निवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी अशोक भांजे, पत्रकार तात्यासाहेब पवार, जोगर्स क्लबचे व क्रीडा मार्गदर्शक संतोष कदम, सामाजिक कार्यकर्त्या अलका गाडेकर, प्रसाद गाजरे, मल्लीनाथ याळगी आदी मान्यवरांच्या हस्ते पार पडला. यावेळी रॉकेटबॉल फेडरेशन ऑफ इंडियाचे सचिव व खेळाचे संस्थापक उदाते डॉक्टर गोपाल कृष्णन यांनी मार्गदर्शन केले, तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विश्वनाथ आमणे यांनी केले. आरोग्य म्हणजे केवळ औषध नाही, तर निसर्गाच्या योग्य उपचारांनी मिळणारी खरी आरामदायक अनुभूती. सोलापूरमध्ये निसर्गोपचाराचं विश्वासाचं नाव लिमये निसर्गोपचार केंद्र. इथे उपलब्ध आहेत विना औषध उपचार पद्धती, ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर, कपिंग आणि मसाज थेरपी. सर्व प्रकारच्या आजारांवर निसर्गाच्या माध्यमातून